हॅलो नमस्कार. पिक्चर बाज या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जायला सत्तेच्या सिरीजमध्ये आज आम्ही ते इश्क में या मूवीचा रिव्ह्यू करणार आहोत, त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आज हा मूवी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. तर मला वाटतंय तुम्ही सांगा की हा मूवी तुम्हाला कसा वाटला. थिएटरमधून बाहेर पडल्या पहिला खाप तुमचा काय होता? पहिली रिॲक्शन घेतली पण आम्ही तिथं त्याच्यावरती माहीत. तर मला असं सुचतच नव्हतं काय बोलावं ह्या मूवीबद्दल, नाही का. आणि आता असं वाटलं 3 तास जवळजवळ का बनवलं एवढं, नाही असं एवढं म्हणजे थोडं कमी करायला पाहिजे होतं, म्हणजे मूवी कमी करायला पाहिजे होतं असं. तर मूवी एकदा जाऊन बघण्यासारखं आहे नक्की. अशी प्रेक्षक आहेत की जे नाही का त्या दिलजली टाईप तसे जे असतात ना, त्या स्टाईलचा मूवी आहे. तसं एकदा जाऊन बघण्यासारखं आहे. परफॉर्मन्स म्हणचाल तर खूप चांगले आहेत दोघांचे. म्हणजे धनुषचा परफॉर्मन्स खूप मला आवडला आणि कीर्तीचा तो. पण पहिला थॉट हा होता की एकदा बघू शकतो. एकदा बघू शकता, पण मला 3 तास रन नाही झालं. मग कदाचित माझ्या भुकेमुळे झालं असेल का नाही माहीत आहे. मग ते जरा खेचलं खूप असं वाटतं. तुला शुभ? रन टाईम 2 तास 49 मिनिटाचा आहे. ऑब्वियसली जरा जास्तच मोठा फिल्म आहे. आणि मेनली मला रन टाईमपेक्षा त्याच्या कॉन्टेंटबद्दल खूप असं वाटलं की डिरेक्टर किंवा रायटर हे बेसिकली हा फिल्म का लिहिला आहे, त्याचे जे मेन थेमॅटिक कोर आहे त्याच्या बाबतीत मला थोडं कन्फ्युजन वाटलं. बाकी छोटे छोटे इश्यूज तर होतेच, समजा ते कॅरेक्टर चॉईसेसचे, कॅरेक्टर डेव्हलपमेंटचे, प्लॉट ज्या अचानक ट्विस्ट होतात, जे क्लासिक आनंद एल राय स्टाईलमध्ये फिल्म आहे ते. पण जसं सर म्हटले, एकदम असं काहीतरी ओल्ड स्टाईल, ओल्ड फॅशन, ग्रँड डिवाइन लव ज्यांना एक्सपिरियन्स करायचं आहे, की जो असा काहीतरी दैवी आविष्कारच आहे आणि ते पूर्ण, सो त्यांनी हा फिल्म बघायला काही हरकत नाही. पण ज्यांना ऑलरेडी आयुष्यामधले प्रॉब्लेम चालू आहेत, ज्यांचे बायकोशी गर्लफ्रेंडशी किरकिर चालू आहे, त्यांनी तर प्लीज या फिल्मला येऊ नका, सोबत तर अजिबात येऊ नका. पहिली रिॲक्शन माझी अशी होती की म्हणजे बेसिकली राजनाचा स्पिरिच्युअल सिक्वल ते म्हटले होते. सो मला त्या थॉटपासूनच खूप इश्यू आहेत. प्रॉब्लेमॅटिक थॉटवर ही फिल्म उभी राहिली. पण चल, ते पॉलिटिक्स हे 2 मिनटं साईडला ठेवू, पण ते फिल्म म्हणून, क्राफ्ट म्हणूनच ती जमली नाही आहे. पण ज्यांना तो इमोशन एक्सपिरियन्स करायचा आहे त्यांना कदाचित ते आवडू शकतं. बट आय एम नॉट दॅट पर्सन. तू खूप वेगळी रिॲक्शन दिली होती, ती आता द्यायची. पहिल्यांदा जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा धनुष म्हणतो की त्याच्या डोळ्यात थोडं पाणी येतं वगैरे. नंतर म्हणतो की त्याच्या ज्या आर्मीमधले जे त्याचे एअरफोर्समधले त्याचे जे ऑफिस त्यांना म्हणतो की सर आता मला उलटी येते, मी जाऊन बाहेर थ्रो करू का. तर माझी पण रिॲक्शन ऑलमोस्ट तशीच होती की म्हणजे मलाही बऱ्यापैकी उलटी आली होती. ही माझी हीच फॉमेस्ट आणि पहिली कनेक्शन. तर मला असं होतं की तुमचं जे टायटल आहे तेरे इश्क में, तर त्यांच्यामध्ये जे 2 कॅरेक्टर आहेत, एक शंकर आणि मुक्ती, ज्यातली जी केमिस्ट्री दिसायला हवी होती आपल्याला, किंवा त्यांचं प्रेम ते दिसायला पाहिजे होतं ना, जे काय त्यांचं म्हणणं आहे डिरेक्टर्स की सॅक्रिफाईस, ते थ्रूआउट ॲज अ ऑडियन्स मला तर कनेक्ट नाही झालं. मग बऱ्यापैकी असं बघायला गेलं तर आपली स्कीन खूप भारी दिसते, दिसायला खूप छान आहे. डिरेक्शन, ॲक्टिंग, त्याचं कॉस्ट्युम म्हणा, आर्ट म्हणा, पण त्याचा तो कोर आहे मला तो खूप मिसिंग वाटला. मला पहिले तेच होतं की यार ते मिसिंग झालं कुठेतरी. कॅरेक्टरच्या जर्नी सोबत, त्यांच्या लव्ह स्टोरी सोबत मी अटॅच नाही झाले. पण तू जास्त फॅसिनेट आहे त्यांच्याबद्दल मला सांग थोडंफार. आणि काय वाटतं तुला डिरेक्शन स्टाईल काय बोलशील? आनंदी एल राय 2007ला त्यांनी स्ट्रेंजर्स नावाचा पहिला फिल्म बनवला होता. सरप्रायझिंगली तो एक थ्रिलर होता. म्हणजे आनंद एल राय हे रोमॅन्टिक फिल्मसाठी ओळखले जातात. त्याच्यानंतर त्यांनी थोडा लाईफ थोडी मॅजिक असा एक फिल्म बनवला 2008ला. तिथून ते रोमॅन्स जॉनराकडे वळले. मला वाटतं त्यांची ब्रेकआउट फिल्म 2011ची तनू वेड्स म्हणून होती, जी माझी प्रचंड फेवरेट आहे. रांजनानंतर तर ते म्हणजे असं पूर्ण फुटलं होतं. तिथपर्यंत जी त्यांची जर्नी होती, म्हणजे ह्याच्यात 3 फिल्म आहेत, तनू वेड्स म्हणू, रांजना, तनू वेड्स म्हणू रिटर्न्स. हा तो त्यांचा रोमॅन्सचा पिनॅकल त्यांचा इरा होता, की ज्यावेळेस बॉलिवूडच्या सगळ्यात काय म्हणता येईल रोमान्स जॉनरामधले बेस्ट डिरेक्टरमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं. कलर येलो त्यांनी प्रोडक्शन पण सुरू केलं. त्याच्यानंतर ते थोड्या हाय कॉन्सेप्ट फिल्मकडे वळले होते. मला वाटतं झिरो नावाची त्यांनी एक फिल्म केली होती, ज्याच्यामध्ये शाहरुख खानला घेऊन ते टेक्निकल त्यांनी VFXमध्ये खूप म्हणजे ते खूप भारी गेलं होतं VFXमध्ये. तो त्यांचं डॉर्फ व्हर्जन केलं त्यांनी. आणि ज्या टेक्निकने ते केलं होतं, सो तो एक इनोव्हेटिव्हपणा आणि काहीतरी वेगळं करायचं आहे तो थॉट त्याच्यामध्ये होता. पण झिरो मला रायटिंगमध्ये असं वाटलं की हाय कॉन्सेप्टच्या मागे ते थोडं ते कोरपासून दूर झाले.
त्याच्यानंतर त्यांनी आतरंगी रे म्हणून एक केली होती फिल्म, जी इतकी आतरंगी होती की हा डिरेक्टर्स मला खूप आतरंगी वाटतो नाही की त्याच्यानंतर त्यांनी रक्षाबंधन म्हणून एक फिल्म केली होती, ज्या बंधनात ऑडियन्स बांधलेच गेले नाहीत. आणि त्याच्यानंतर आता त्यांनी तेरे इश्क में केलेलं आहे. सो त्यांच्या पहिली फिल्म सोडली तर पूर्ण फिल्मोग्राफी त्यांची रोमांस जॉनराशी रिलेटेड आहे. रक्षाबंधन थोडी जरा मला वाटतं फॅमिली ड्रामाकडे होती. तो एक भाऊ, अक्षय कुमारची फिल्म आहे, एक भाऊ आणि मल्टिपल बहिणी असतात त्याला, अशी एक फिल्म होती. पण तेरे इश्क में आणि रांझना यांचं जे म्हणजे ते बेसिकली स्पिरिच्युअल सिक्वल म्हणून त्यांनीच मार्केट केलेलं आहे की हा रांझनाचा स्पिरिच्युअल सिक्वेन्स आहे. आता ह्या दोन फिल्म किंवा इन जनरल ही फिल्मोग्राफी आनंद रायची ही एकाच युनिव्हर्समध्ये घडते. म्हणजे तलवेड्स म्हणूपासून नॉर्थ इंडियन खेड्यामध्ये कुठल्या तरी स्मॉल टाउन्समध्ये त्यांच्या फिल्म बेस असतात. म्हणजे रांझना बनारसमध्ये झाली, तनुवेड्स म्हणून हरियाणा आणि त्या पट्ट्यामध्ये झालेली, आय गेस मेरठला 0 MP मध्ये सॉरी तनुवेड्स म्हणून कानपूरला झालेली, सेकंड पार्ट दिल्लीमध्ये पण होता, कानपूरची बेस्ट स्टोरी आहे. 0 MP मध्ये मध्य प्रदेश MP मध्ये मेरठच्या तिथं कुठतरी आय गेस ते MP मध्येच होतं. त्याच्यानंतर आतरंगी रे हरियाणा का कुठेतरी आहे. म्हणजे बेसिकली नॉर्थ इंडियामधल्या नॉर्थ इंडियन कल्चर जे आहे तिथल्या स्मॉल टाउन्सचं, विलेजचं, तिथल्या ऑर्डिनरी पीपलचं आपण त्याला ग्राउंडेड म्हणू शकतो. ग्राउंडेड त्यांच्या स्टोऱ्या असतात, त्या स्मॉल टाउन ह्याच्यामध्ये बेस्ट असणाऱ्या स्टोऱ्या असतात. तिथले कॅरेक्टर्स, मग त्यांचे जे घरं असतात ते छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये, तिथे कार्यक्रम, मग तिथं लग्नच असेल की जेवणाचा कार्यक्रमच असेल किंवा इलेक्शनची रॅलीच असेल. सो असे माणसं, तो क्राऊड आणि ते सगळं जे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना स्वतःच्या दररोजच्या आयुष्यामध्ये दिसतं, तेच इव्हेंट, त्याच लोकेशन्स, तशाच प्रिमायसेस, अशा त्यांच्या स्टोरी असायच्या. आणि तिथून ते एक इंटेन्स लव्ह स्टोरी काढायचे. त्यांची ही स्टाईल पॉप्युलर खूप झाली होती. मला पण पर्सनली खूप वर्क झाली होती. तुला काय वाटतं फिल्मोग्राफीबद्दल? हो, म्हणजे मला त्याच्या ज्या मधल्या ज्या 3 फिल्म होत्या, लाईक तनुवेड्स 1 आणि 2 आणि रांझना, या तिन्ही मला म्हणजे तिन्ही प्रचंड आवडल्या होत्या. म्हणजे ते तिघांमध्ये मुळात आहे ना त्याची आणि ना त्याचा जो एक नेहमीपासूनचा त्याच्यासोबतचा जो रायटर हिमांशू शर्मा, त्यांची जोडी चांगली. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ते ऑर्गॅनिकली त्यांचे कॅरेक्टर्स होते लाईक सगळे त्या तिन्ही फिल्ममधले, जे म्हणजे कुंदन असेल रांझनामधला किंवा तनू असेल तनू पेड्स मधली, ते खूप असे ऑर्गॅनिकली त्या रिजनमधून त्या आणि त्यांचे जे कॉन्फ्लिक्ट आहे फिल्मचे त्या ह्याच्यातून प्रॉपरली येणारे होते. बट ॲज तो 0ला गेला, 0मध्ये अगेन ते पुन्हा ते तशाच रिजनमध्ये सेट होतं, शाहरुखचं जे कॅरेक्टर होतं ते. बट ते खूपच कॅरिकेचरिश होतं आणि ते काहीच्या काही कुठल्याही प्रकारे गेलेलं होतं. सेम मला ते इथं पण तसंच वाटलं. ते शंकरचं जे धनुषचं जे कॅरेक्टर होतं म्हणजे आणि इवन कृतीचं पण जे कॅरेक्टर होतं ते बट मला या फिल्मकडून प्रचंड होप होती, कारण की याच्यामध्ये अजून एक खूप चांगला इंटरेस्टिंग रायटर इन्व्हॉल्व होता, नीरज यादव म्हणून, ज्याने ॲक्शन हिरो जी अगेन आय थिंक त्यांनीच प्रोड्यूस केली, कलर येलोचीच होती. आणि ती प्रचंड सुंदर आणि अशी मेटा फिल्म होती, ॲक्शन, बॉलिवूडचा ॲक्शन हिरोची वरची होती वगैरे. राईट. सो आय वॉज रिअली एक्सायटेड अबाउट दिस फिल्म. बट अगेन त्यांनी जे 0मध्ये केलं होतं तरी त्याच प्रकारचं केलेलं आहे आणि आय से त्याच्यापेक्षा वाईट. त्याच्यापेक्षा वाईट. आणि रांझना की जोडे बघून मला जास्त होते की तसं काहीतरी बघायला मिळालं. एक्झॅक्टली. तू जसं म्हणलं ना ते नाही झालं, वर्कआउट झालं यावेळेस. तुमच्यावर ॲज अ डिरेक्टर म्हणून त्यांचं पहिलं इम्प्रेशन काय पडले? खरं तर फिल्म आवडली नाही मला तर 100%. डिरेक्टर म्हणून आहे जे काम आवडलं काय नाही आहे तर स्टोरी जी मला तर असं वाटलं एका फिल्ममध्ये 2 स्टोरी आहेत का काय, 2 आहेत का 3 आहेत, असं वेगवेगळे पार्ट असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे ते हेच झालं नाही, कन्व्हिन्स झालं. परफॉर्मन्स चांगले वाटले, बाकी टेक्निकली बाकी सुंदर वाटली. म्युझिक कसं वाटलं रे? म्युझिक छान आहे. म्हणजे बॅकग्राऊंड असेल किंवा काय अर्जुनचं एक सॉन्ग होतं ते खूप आत्ता फेमस झालं, चांगला आहे आणि बॅकग्राऊंड पण बाकी चांगला आहे. कारण फिल्मच्या मार्केटिंग आणि याच्यामध्ये म्युझिकचा खूप मोठा वाटा होता, कारण ते क्राऊड म्युझिक न चालतं. कारण
थिएटरमध्ये आलो. आणि जेव्हा जेव्हा आनंद आणि रेहमान सोबत आले त्यांनी खूपच कमाल म्युझिक दिलेले, लाईक रांझा सेन वगैरे अजून बाकी पण त्यांना. रांजणाचं म्युझिक केवढं हो ते अजून ते लाईक क्लासिकच झालेले. हे मला आता मला वाटतं आपण इकडे वळ की जे शंकर हे कॅरेक्टर आहे जे आपल्याला लीड करते ते कॅरेक्टर कसं वाटतं म्हणजे तुला. मला काय वाटलं एकंदरीत की रांजनामध्ये ते जे कॅरेक्टर आहे त्याला थोडंसं आपण काय म्हणू धार्मिक झाला होतो, जास्त बाज होता. आणि ह्याच्याला मला वाटलं की सोशल जो बाज असतो ना की त्याच्यावरती डिरेक्टरनी खेळायला म्हणजे ट्राय केलं असं मला वाटतं. म्हणजे रांजनामध्ये त्यांनी दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये धर्म आणला होता आणि मला वाटतं इकडे थोडं लेवल पण होतं, क्लास होतं ते एकदमच चाळीत राहणार आणि ते एकदमच रिच याच्यातली त्याच्या अवतीभोवतीच मला वाटलं की ते फिरते. तर शंकर कॅरेक्टर बद्दल कसं वाटलं तुला? मला सांग, कोणी सांगा पण. सो शंकर मला असं वाटलं ना की शंकर कॅरेक्टरचा एक मुळातच बेसिक प्रॉब्लेम काय होता की ते खूप कॅरिकेचरिश होतं. लाईक त्यांना ते व्हायलेंट व्यक्ती म्हणून असं दाखवायचं होतं, बट त्याचा जो व्हायलन्स होता तो खूपच असा टोकनिश होता. लाईक मला असं वाटलं त्याला हे असं आतून येतंय किंवा ते त्याला काहीतरी एक कॉन्टेक्स्ट क्रिएट नव्हता केलेला. त्याच्यामध्ये इतकं असं आपल्याला एम्पॅथेटिक वाटत नाही की त्या गोष्टीबद्दल की ओके हा कोण आहे. त्याचा ना म्हणजे आय थिंक आपल्या सगळ्यांचीच एक रिॲक्शन होती की त्याला आपल्याला असं त्याचा काही फार रागही नव्हता येत आणि असं काही त्याच्याविषयी वाटतच नव्हतं. सो ते कॅरेक्टरविषयी आपल्याला काही फिलिंग्सच जनरेट नव्हतं झालं. ते त्याचं रिझन मला असं वाटतं त्याच्यात होतं की ते खूपच टोकनिश होतं की एक व्हायलेंट व्यक्ती म्हणजे कसा असतो की लाईक एक जो मारामारी करेन आणि काहीतरी सिगरेट पिन आणि दारू पिन हे असे जे 3-4 टोकन्स असतात तेच मला असं वाटलं त्यांनी घेतलेले होते. आणि ते त्याच्या रायटिंगमध्ये खूप इश्यू वाटले मला की लाईक ते इतकं कन्व्हिन्सिंग वाटत नव्हतं की ओके मला हा ॲक्च्युली व्हायलेंट व्यक्ती वाटतोय का नाही. सो मला तो इश्यू त्या कॅरेक्टरचा वाटला. म्हणजे सेम मला तो कृतीच्या पण कॅरेक्टरचा वाटला की लाईक ती पण अशी एक सायकोलॉजिस्ट हां सायकोलॉजी मला खरंच प्रश्न पडला पण त्यांनी ॲक्च्युली कुठल्या सायकोलॉजिस्टचा तो भेटला होता का नाही आपणसाठी. बट कारण की एक सायकोलॉजीचा स्टडी करणारी स्टुडंट आणि जी एवढा मोठा थिसिस लिहिते आहे आणि ती 2200 पानाचा आणि ती जशा पद्धतीने जो इंट्रोचा सीन आहे जेव्हा ती क्लेम करते की मी व्हायलेंट व्यक्तीला एकदम 100% क्युअर करेन वगैरे आणि ते इतकंच असं फारच बुकिश आणि तिचं बोलणं होतं. मी एक थेरपिस्ट आणि एक सायकोलॉजिस्ट कसा बोलेन ह्याचं एक असं मिमिफाईड व्हर्जन मला वाटलं. लाईक मीम्समध्ये कसं असतं एक सायकोलॉजिस्ट असा बोलतो तसं मला असं वाटलं. लाईक त्याच्यामुळे मला असं वाटलं ते कॅरेक्टर्सचे ते इश्यू होते की ते खूप टोकन आणि हे होते त्याच्यामुळे ते इतके आपल्याला त्याच्याविषयी काही वाटलंच नाही. सो त्याच्यानंतर मग ते बाकीचे फिल्मचे जे इश्यू होते ते ऑडियन्स आपण कनेक्टच नाही करत. येस कनेक्ट प्लस इन. तू जे शंकर कॅरेक्टरबद्दल विचारलंस मला पर्सनली असं वाटतंय तेवढं नाही झालेलं, बिलिव्हेबल तेवढं कॅरेक्टर नाही आहे. मला वाटतं हा खूप डीपर ट्रोप आहे किंवा डीपर सिम्पटम आहे आनंद एल रायनी ज्या काही स्क्रिप्ट चूज केलेल्या आहेत. ऑब्व्हियसली म्हणजे ते स्वतः एकटेच रायटर नाही आहेत, त्यांच्यासोबत हिमांशू शर्मा आणि तो दुसरा काय नाव म्हटलं तो ॲक्शन नीरज यादव त्यांनी ही लिहिलेली किंवा आधी हिमांशूसोबत त्यांनी खूप काम केलेले. पण बेसिकली त्यांच्या ज्या काही फिल्म मध्ये जी काही बॅकड्रॉपला एक वर्ल्ड ते चूज करतात आणि त्या वर्ल्डचं खूप शॅलो आणि असं म्हणजे काय म्हणतात ना स्क्रॅचिंग द सरफेस व्हर्जन ते त्याच्यामध्ये वापरतात. म्हणजे रांजणामध्ये त्यांनी स्टुडंट पॉलिटिक्स सेकंड हाफमध्ये वापरलं होतं जे खूपच शॅलो होतं. म्हणजे कुंदन ज्यावेळेस तिथं जॉईन करतो आणि ते ज्या काही पद्धतीने झालं होतं आपण थेमॅटिकली डिटेल्ड बोलूच पुढे त्याच्यावर आपण, पण ज्या पद्धतीने त्यांनी ते रांजणामध्येही ते मल्टिपल मुद्दे वापरले होते किंवा जसं तू म्हटली की तिथं एक हिंदू मुस्लिम अँगल पण होता पण तो अँगल एक्सप्लोरच झाला नाही आहे त्या अर्थानं. मे बी त्यांचं इंटेन्शनच नव्हतं पण जी काही तिथले कॅरेक्टर त्या पर्टिक्युलर इश्यूला घेऊन ज्या पद्धतीने रिॲक्ट करतात किंवा ते जो वर्ल्डची अंडरस्टँडिंग आहे आणि ते जिथं सेट होतं ते वर्ल्ड, हे वर्ल्ड फक्त बॅकड्रॉप ह्या कामासाठी येतं. फक्त त्याचं पर्पज हे फक्त बॅकड्रॉप आहे. म्हणजे एक कुठंतरी काहीतरी दाखवायचं आहे आपल्याला. मग जसं झिरोमध्ये पण केलं होतं नासा आणि ते सगळं पूर्ण केलं होतं. तो शेवटला डिरेक्टली मार्सवर गेला होता. सो तो सेकंड हाफमध्ये ट्विस्ट करते स्टोरी, तो तर वेगळीच गोष्ट आहे पूर्ण. तो पण एक आनंद एल रायचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यांच्या फिल्मचं.
कॉमन थ्रेड एक. पण ते जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स अनबिलिव्हेबल चॉईसेस घेतात हे मला माहीत होतं किंवा हे मी एक्सपेक्टेड होतं. पण मेजर टर्न ऑफ माझा हा होता ते कॅरेक्टरसोबत ते सीन्स जे असतात. बेसिकली आपण कॅरेक्टरला एम्पथाईज कुठून करतो. सो आपण जो त्याच्यासोबत टाइम स्पेंड करतो, जो सीन डिरेक्टरने तिथं दाखवला आहे, तिथून त्या कॅरेक्टरबद्दल आपल्याला काहीतरी माहीत होतं. त्याचे ॲस्पिरेशन्स माहीत होतात, त्याचे वॉन्ट्स माहीत होतात, नीड्स माहीत होतात, त्याचे होप्स माहीत होतात. रांझणामध्ये कुंदनला काय ड्राईव्ह करतंय हे आपल्याला समजत होतं, कारण की लहान वयातच त्यांनी जोयाला बघितलं होतं आणि तिथूनच तो त्या ऑब्सेशनच्या मूडमध्ये होता आणि मग ते पूर्ण त्याचे सगळे ॲक्शन्स ड्राईव्ह करत होतं पूर्ण. इथं शंकरला ती भेटेपर्यंत, म्हणजे बेसिकली ती त्याला भेटते फिल्म सुरू झाल्यानंतर काहीतरी 10व्या मिनिटाला 12व्या मिनिटाला भेटत असेल, तोपर्यंत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवले. कारण तोपर्यंत तो कम्प्लिटली डेव्हलप्ड पर्सन आहे. तो डुसूचा प्रेसिडेंट आहे, त्याच्या अगेन्स्ट कोणीतरी उभा राहिलं, तो त्याला मारतोय आणि तो ते घुसतोय तिच्या जो काही थिसिसचं एक हॉलमध्ये ती प्रेझेंटेशन देते, तिथं तो घुसतोय दुसरा आलायला पळायला त्यासाठी, आणि ती त्याच्यावर हात उघडते तर तो पोलीस त्याला पकडतात. तर रिटर्न येऊन तो म्हणतो की ह्या सुंदर हात तसाच गेला नाही पाहिजे, स्वतः कानाखाली मारून घेतोय. हे जे कॅरेक्टर आहे त्याला काय ड्राईव्ह करतोय, तो असा काय केऑटिक, ऑब्सेसिव्ह ना, व्हायलंट, केऑटिक, केअरलेस, अँगर इश्यू आला. कारण पुढे जाऊन अँगर इश्यू पण दाखवलेले आहेत. त्याचं त्यांनी दाखवलं की आई कशी वारली होती, जळून मेली होती. तर हा, मला त्या दोन्हीचं तीच दाखवले की माझं अंग जळतंय किंवा राग आहे, तेच मे बी त्याने अँगल जोडलं. पण त्याचं कनेक्शन कुठेच नाही आलं, मला रिअलाइज नाही झालं. कन्व्हिन्सिंग नव्हतं ते त्याच्यामध्ये की मी ते आय डिडंट बाय इट, की तिथून काय झालं, मग कशामुळे झालं समजा. आणि त्याच्या वडिलांचं आणि त्याचं जे काही रिलेशन आहे ते पण मला थोडंसं असं सुरुवातीला वडील एकदम म्हणजे काहीच वाटतं. हां, म्हणजे असं कधी ते स्वतः जेलमध्ये टाकतायत, प्रचंड प्रेम करतायत. आम्हाला हे समजलं की आई गेली आहे, लहान त्याची बहीण का भाऊ होता तो पण गेलेला आहे, बहीण होती वाटतं, आणि हा एकटाच मुलगा राहिलेला आहे. तर वडील ते एक अनकंडिशनल लव आपण ज्याला म्हणतो ते समजू शकतो. पण त्या अनकंडिशनल लवनी याला बिघडवलंय का, किंवा हा असा एवढा हट्टी स्टबन का झालाय हे माहीत नाहीये. दुसरं हा बोलला तसं जे कृतीचं कॅरेक्टर आहे मुक्ती, ते तर मला खूपच रायटिंगमध्ये क्लॅरिटीच नव्हती की त्या कॅरेक्टरचे ड्राईव्हस काय आहेत, ते कॅरेक्टर का ड्राईव्ह करते. आणि ती एवढ्या मोठ्या माणसाची मुलगी आहे, तिचा वडील पुढे जाऊन आई असं हे दाखवतोय आपल्याला, आणि तिच्यासाठी डॉक्टरेट, आणि ती फ्रान्समध्ये शिकून आली आहे, तिला पुढे US ला जायचं आहे, आणि तिला दिल्ली युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट खूप मॅटर करते. एक तर पहिली गोष्ट, ती दिल्ली युनिव्हर्सिटीत काय मला हेच नाही समजलं. एवढ्या श्रीमंताची मुलगी असेल तर ती बाहेरच शिकू शकत होती, पण ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो काही तिचं ते दाखवलंय फील्ड सायकोलॉजी, आणि मी व्हायलंट नेचर क्युअर करू शकते, मला हे खूपच बेसिकली आय कॅन फिक्स हिम सिंड्रोम मध्ये ते पुढं तिला वापरलंय. पण ते खूपच मला असं शॅलो अशा टोन मध्ये इतकं ती प्रोफेशनल, जर ती इतकी प्रोफेशनली जर ती करिअरला बघती तर ती इतकी प्रोफेशनल लाईन सोडून तू मला प्रेम कर, मी प्रेम करण्याच्या नजरेने बघ, मी तुला हेल्प करते, असं हे गोष्ट इतकी कन्व्हिन्सिंग नाही वाटत. म्हणजे शंकरचं कॅरेक्टर नाही का, एक चाळीत वाढलेलं गरीब असा मुलगा आहे, हो. आणि तो तसा आहे म्हणून तो वायलासकडे झुकलेला आहे, तो अगोदरपासून वाया गेलेला आहे, असं वातावरणामुळे. वातावरणामुळे म्हणून तो तसा आहे. ओके. आणि तो जो काही दिसतोय पडद्यावर, आणि धनुष म्हणजे उभं केलं कॅरेक्टर, मात्र ते धनुषचं फक्त मला चांगलं वाटतं. आणि कृती कॅरेक्टर म्हणाल तर हां, परफॉर्मन्स आहे चांगला, पण कॅरेक्टर म्हणून तेवढं ते डीप नाही वाटलं. त्याच्या मागची स्टोरी असेल किंवा असं काय डीप आहे असं नाही वाटलं. बरोबरच वाटलं तुम्हाला. बरोबरच वाटलं. मला असं वाटतं परफॉर्मन्स जे ॲक्टरने दिले, धनुष आणि कृतीने जे कॅरेक्टरला परफॉर्मन्स दिलेले, ते परफॉर्मन्स खूप एफर्ट घेऊन दिलेले. सगळ्यांनीच काम छान केलं. हो, सगळ्यांचंच काम छान आहे, पण स्पेसिफिकली या दोघांचे जे परफॉर्मन्स आहेत या दोघांचे ते खूप, मला असं वाटलं की ॲज अन ॲक्टर म्हणून त्यांनी खूप ओतलं या फिल्ममध्ये. सो जस्ट फॉर देअर परफॉर्मन्स द फिल्म डझंट फॉल अपार्ट. म्हणजे एवढी अनबिलिव्हेबल कॅरेक्टर्स असताना ती फिल्म आपण पाहू शकतो शेवटपर्यंत, तर त्या परफॉर्मन्सच्याच जोरावर. सो मी म्हणेल की ते पूर्ण क्रेडिट जे काही फिल्म बांधण्याचं आहे ते फक्त त्यांच्या परफॉर्मन्सला आहे. बाकी मला असं नाही वाटलं रायटिंगमध्ये हा जसं म्हटला तशा झोनमध्ये की कुठलं असं बिलिव्हेबल किंवा असं वेल रिटन कॅरेक्टर आणि वेल स्ट्रक्चर्ड ओव्हरऑल प्लॉटच तो मला नाही वाटला असा. सेकंड हाफ ही म्हणजे आनंदी अल रॉयच्या फिल्म्समध्ये त्याचा सेकंड हाफ हा कायम कुठेतरी दुसरीकडेच जातो.
तो तसंच केला असंच पोस्ट अपेक्षा हो त्याच्या प्रत्येकामध्ये कुठे ना कुठे असं रांजनामध्ये बनारसमध्ये फर्स्ट हाफ होतो आणि सेकंड हाफ दिल्ली पॉलिटिक्स आणि तिकडे जातो तो पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये. एक सेम कॉमन ट्रोप आहे त्याच्या फिल्मातला. पण याच्यामध्ये मला असं वाटतं त्यांनी एक ट्विस्ट आणलाय की त्यांनी फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ असा सेपरेट न करता इंटरकट केलेलं आहे. हो सो इथेही सरळ एक 7 वर्षानंतरची स्टोरी आहे. ज्यावेळेस तो तिकडं इंडियन एअरफोर्स IAF मध्ये तो पायलट आहे, ती डिफेन्समध्ये काउन्सिलर आहे. आता हा पुन्हा एकदा मुद्दा आहे की भाई ती जर एवढ्या काय म्हणतात ना एवढ्या सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह आणि एवढी ती सिरियल अल्कोहोलिक आहे आणि ती एवढी काय म्हणता येईल लिटरली शी नीड्स हेल्प, तिला थेरपीची गरज आहे, अशी व्यक्ती थेरपिस्ट म्हणून हायर इंडियन डिफेन्स ह्याने का केलं मला हे समजलं नाही. पण चलो ठीक आहे, बाय लेट्स अज्युम की केलंय. स्टोरी रिक्वायरमेंट आहे कर. हा सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून किती गोष्टी सर लेट्स अज्युम लिबर्टी म्हणून सहज करायचे. लेट्स पण तर क्रॅक केली ना म्हणजे. नाही बट मी जो पॉइंट हे करत होतो की तिथं एक आहे त्यांची स्टोरी त्या दोघांची पूर्ण आणि तिथून आपण फ्लॅशबॅकमध्ये इकडे येतोय. सो बेसिकली आनंद एल रायच्या टिपिकल स्टाईलपासून ही पार्टेड अवे फॉर एडिटिंग सेक. मला ते खूप इंटरकटिंगमध्ये वाटला, जो जनरली त्याचे फिल्म किंवा रांजना तसा नव्हता. रांजना हा स्ट्रेट स्टोरी होती. सो तुला काय वाटतं की आणि मला तू म्हणाला ना की काय वाटतं सिमिलर तेच वाटतं की इथे पण एक मुलगा दाखवलाय की जो ऑब्सेस आहे त्या मुलीबद्दल आणि इथं पण हा मुलगा दाखवलाय की तो ऑब्सेस आहे तिच्याबद्दल. फक्त तिथं मला तेच वाटलं धार्मिक हे होतं आणि इथं तुला सांगितलं दोघांची बॅकग्राऊंड जी आहे ना ती वेगवेगळी होती. मला एवढंच डिफरन्स वाटलं, बाकी मला काहीच डिफरन्स नाही वाटलं की असंच मग वेगळं काहीतरी ते करतायत. म्हणजे तिला वाटतं की तू आवडतोय मला, पण ती सांगत नाही कारण ती बोलते पण की तू कुठे नेतो आणि मी कुठे नेते, आपल्या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यावरतीच ते चालू आहे ना कंटिन्युअस. आणि तो आपला फिल्ममध्ये काय दाखवले की तो आहे एकदम जशामध्ये राहिलो की गंदी राहिलं की किडे ती म्हणते त्याला. तो UPSC क्रॅक करतो भाई, तो नंतर एअरफोर्समध्ये जातो, तिच्या लेवलला मॅच पण होतोय तो, जे तिला होतं की नाही होणार किंवा हा नाही करू शकत तिथून बाहेर नाही पडणार, ते पण केले त्यांनी थ्रू आउट. त्या म्हणजे शंकर या कॅरेक्टरचं ऑब्सेशन दाखवलं तिच्याबद्दल की मला मिळवायचं हिला, काही का असे ना मला मिळवायचं हिला. समाऊ ते जे कॅरेक्टर सर म्हणले ना तिचा मुक्तीचं तसं ऑब्सेशन नाही आहे याच्याबद्दल. ती खूप प्रॅक्टिकल वाटली मला की तिला सगळं माहिती की मला माझ्या लेवलचा मुलगा पाहिजे, त्याचं बॅकग्राऊंड तसं पाहिजे, माझ्या मॅच झाला पाहिजे आणि ती डिसिजन पण तशाच घेते. सो ते म्हटलं की ते कन्व्हिन्स होत नाही, त्याचं ऑप्शन दिसतंय पण ती असे डिसिजन घेते ना बरोबरचे, इकडं म्हणती रडती पण आहे काळजी पण घेते, ते कन्व्हिन्स नाही होते मला. आणि मी तुला तेच म्हणले की रांजणामध्ये कास्ट धर्माचं होतं आणि इकडं बॅकग्राऊंडचं आहे. जो रांजनाचा क्लायमॅक्स आहे ती त्याला विश देते आणि मग तो आणि शेवटी मग ती म्हणते की दुनिया थुकीगी मुझ पे कुंदन अगर मैंने तुम्हें स्वीकार कर लिया या काय जे काय असं ते पूर्ण आहे. इथं मला असं वाटतं की तिच्याबद्दल ती ट्रिप दाखवली मुक्ती या कॅरेक्टरबद्दल. जे बनारसच्या पंडिताचा कॅरेक्टर आहे तो सांगतो की इश्क में मौत है मुक्ती नहीं, आणि तू इतना जल इश्क आग में कि मुक्ती तेरे पैरों में आके गिरेगी कि मेरे स्वीकार करो. सो बेसिकली हा मला रांजनापासून थोडासा टर्न वाटला. जे क्लासिक रांजनाचा जो लाईन होती तिथून हा फिल्म थोडासा वेगळा केला, काहीतरी ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग शेवटला जे काही आहे ते एक फिमेल कबीर सिंग काइंड ऑफ तिला एक स्पिन दिलेला आहे. नाही मला ती कन्व्हिन्सिंग कुठं वाटली तर स्टार्टिंगला बघ मला ती फ्रेम खूप आवडली डिरेक्टरने केली की ती जेव्हा पहिल्यांदा त्याच्या घरी जाते ती जिना चढत असेल लोक त्याचा तिला बघ ते सँडल आणि मग ती वरती तशीच जाते पले करून. आणि जेव्हा तिला कळतं ती लग्न मोडते ह्याच्यासाठी शंकरसाठी आणि ती जाते त्याच्यानंतर बघ तशीच प्रेम लावली विदाऊट चप्पल आहे आणि ती पळत पळत जाते त्या जिन्यातून जिथं पहिल्यांदा ती अडकलेली असते. मला ते खूप आवडलं की त्या मुक्त्या कॅरेक्टरने जेव्हा ती स्वीकार करते ना की हा माझा आहे आता. पहिलं जसं तिला वाटायचं की ह्याचं बॅकग्राऊंड तसं नाही आहे, हा तसं शिकलेला नाही आहे किंवा माझे बाबा नाही स्वीकारणार, पण जेव्हा ती लग्न मोडून सगळं तो आहे तसं स्वीकारता येईल त्याला की हा आहे तसा मला हवा आहे, त्यावेळेस ती तिचं ते जाणं तर मला ते तिथून स्वीकारणं होतं ना आपलं प्रेम आहे ते प्रेम आहे. मग जे तू प्रेमाचं म्हणलंस ना
तर मला ती कॅरेक्टरची ती जर्नी फार आवडली. त्याच्यानंतरच मग ती पण त्याच्यासाठी पण वेडीसून जाते, म्हणजे दारू पिऊन त्याला शोधी हा तो तिकडे गेलाय. मग ते मुक्तीच फॅक्टर तिथं जास्त थोडंसं कन्व्हिन्सिंग वाटलं होतं की अच्छा ॲटलिस्ट फायनली चला तिला रिअलाइज झालं की हा माझं प्रेम आहे बाबा, किंवा मी नाही राहू शकत. मला ते पण ते प्रेम आहे का गिल्ट आहे मला हे नाही समजलं. म्हणजे नेमकं कुठून बदलली. हा, आणि तो जो पॉइंट आहे म्हणजे बेसिकली हे कळलं की ज्यावेळेस तो येऊन सांगतो की मी माझ्या बापाला बनारसला गेलो, बापाचा अंत्यक्रिया केली आणि तू साठी गंगाजल आणलं, एवढे पाप केलेत, नवं आयुष्य सुरू करते, ते पाप धुवून टाकणं गरजेचं आहे, आणि तो पाणी ओततो. तिला तिथं रिअलाइज होते की अरे ह्याचा बाप मेलाय, आणि समहाऊ ती स्वतःला त्यासाठी ब्लेम करते की माझ्यामुळे ही अवस्था होती. सो ती ज्यावेळेस ती परत त्याच्याकडे जाते तर ते प्रेमातून आलंय का ते आय कॅन फिक्स हिम सिंड्रोम मधून आलंय मला हे नाही समजलं. गिल्ट मधून ते खूप आलं असं वाटलं मला तर. आणि थोडं फिक्सिंग पर्यंत पण ती ज्यावेळेस पण नाही सांगते का की मुझे पता है मैं हँडल कर सकते हूँ इसको. सो ते जे होतं की मी हँडल करू शकते ह्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये. सो मला त्या झोनमध्ये थोडं वाटलं. पण अश्विन जसं म्हटलं की एका सीनमध्ये एक तर पहिली गोष्ट तिच्या साईडनं त्याच्या प्रेमात पडण्यासाठीचं असं काहीच आलं नाही. म्हणजे इडिओसिंक्रेटिक मुवमेंट आपण ज्याला म्हणतो, तिच्या ब्रेनमधून ती आता याच्यासाठी फील का करू लागलीये किंवा करू लागलीये हे दाखवणारी मुवमेंट नाहीये. त्याच्या साईडनं पण तशी मुवमेंट नव्हती. तो प्रेमात का पडलाय तर जस्ट ती हिरोईन आहे, ती सुंदर आहे, म्हणजे लीड आहे फिल्मची, हा लीड आहे, तर लीडच्या प्रेमात पडलं पाहिजे, ॲक्टरने ॲक्ट्रेसच्या प्रेमात पडलं पाहिजे, हिरोईनच्या प्रेमात पडलं पाहिजे. तो कॅरेक्टर म्हणून जस्टिस ना, हा कॅरेक्टर म्हणून त्या युनिव्हर्समध्ये ते का प्रेमात पडलेत ते दिसत नाहीये आपल्याला. आणि एक तर तो डुसूचा प्रेसिडेंट आहे. म्हणजे ही गोष्ट मला काय म्हणता येईल बिलीवच नाही झाली की त्याला आतापर्यंत गर्लफ्रेंडच नव्हती. म्हणजे जर कुणी डुसूचा प्रेसिडेंट असेल तर त्याच्या अराउंड मुली असायला पाहिजेत ना. हो, आणि प्रेसिडेंट एक प्रकार एक्झॅक्टली ऑरा असते ना, आणि तो फक्त मारामारच करतो. आणि हा, आणि प्रेसिडेंट म्हणून तो फक्त मारामाऱ्या करतोय. तो असं काहीतरी लिडरशिप आणि बाकीचं त्या झोनमध्ये त्याला दाखवलेलाच नाहीये. तो का प्रेमात पडला हे दाखवलेलं नाहीये. त्याची एक बॅक स्टोरी दाखवली आहे, जे त्याला आपण बेसिकली रायटिंगच्या भाषेमध्ये गोस्ट म्हणतो किंवा उंड म्हणतो. तर त्याची आई लहानपणे जळून वारलेली, आणि त्याच्यामुळे तो ते एक मे बी फिमेल कनेक्शनपासून दूर आहे किंवा त्या गिल्टमध्ये काय जे काय आहे ते त्याचा परिणाम या असं बनण्याशी कसा झाला मला नाही समजलं ते. पण तो फर्स्ट टाइम तिच्यासमोर ओपन अप होतो तिथं. आईचं नाव खरं खरं सांगतो आणि काय पण त्याचा टर्न कुठून होतो तोपर्यंत क्लिअरली ती सुंदर आहे, त्याचा मित्र सांगतो की भाई तू सेक्स केलाय का, बेसिकली फन म्हणजे सेक्स हे केलाय का, आणि ती त्याला रूममध्ये घेऊन जाते. तो तिच्या थेसिसला प्रूव्ह करण्यासाठी कानाखाली खायचं ते म्हणते, आणि तो रूमवर घेऊन जाते ते हे करायला. आणि रूमवर गेल्यानंतर ती स्वतःचा शर्ट काढते, आणि सडनली तो चेंज झालाय. म्हणजे तोपर्यंत त्याचं इंटेन्शन हा की मी हिला डेट करतोय आणि आत्तापर्यंत मला काहीच भेटलेलं नाहीये. मग मे बी डिरेक्ट सेक्स नसेल, त्याला रोमॅन्स किस काहीतरी असं एक्सपेक्टेशन असेल, तिथून तो पूर्णपणे की म्हणजे शिद्दतवाला प्यार असा अचानक कन्वर्ट कसा झाला मला हे पण त्या सीनमध्ये कुठं मला असं दिसलं नाही. बलिरेबल नव्हतं ती गोष्ट. हां, लेट्स बाय इट, चल अज्युम करू आपण, चला हे पण अज्युम करू. ती कशी टर्न झाली त्याच्यासाठी ते पण मला हे झालं नाही. सो ते जे कनेक्शन होतं एकमेकांचं, ते कनेक्शनच नाही आल्यामुळं मग ते पुढचं सगळं जे आहे ना आपल्याला जेव्हा आपण म्हणतो ना की तेवढं मला ते त्याबद्दल त्यांच्याबद्दल तेवढं असं केमिस्ट्रीच नाही वाटली का, मला ते केअरच नाही वाटली. सो तिथून ते खूप लय मोठं आलं मला असं वाटतंय. आणि जे काही मजा आली ती फक्त परफॉर्मन्सेस कृतिका आणि धनुष, त्याच्यामुळेच आपण ते बघू शकलो. ही लास्ट जनरेशन जे आहे हे असं प्रेम करू शकणारी. आणि फिल्ममध्ये पण डायलॉग आहे, तो म्हणतो की शेवटी पण टाकले एक्झॅक्टली, तो फिल्ममध्ये पण डायलॉग आहे की इथून पुढची जनरेशन मोठे कामं करेल, मोठ्या गोष्टी करेल, पण प्रेम नाही करू शकणार. ही आपली शेवटची जनरेशन आहे प्रेम करण्याची. सो ही जी आयडिया ऑफ लव्ह आहे त्यांची, आनंद एलरायची पर्टिक्युलरली, आणि इन जनरल बॉलिवूडची पण जी आहे, जे मला वाटतं ह्या सगळ्या त्यांच्या फिल्म्सला थेमॅटिकली कनेक्ट करते. इंटेन्स, पेनफुल, इमोशनल, ओव्हर इमोशनल, काही टायमाला मेलोड्रामॅटिक लव बनतं सगळं. सो मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे ते समजून घेणं, जर आपल्याला त्यांच्या फिल्मच्या मागच्या ड्रायव्हिंग फोर्स समजून घ्यायची असेल. हा ग्राफ मला रांझणामध्ये खूप जास्त मला हे हिट झालं होतं रांझणा बघताना. म्हणजे रांझणाच्या पॉलिटिक्सशी मी 100% ॲग्री नाही करत आहे. मी हे 100% ॲक्सेप्ट करतो, सॅडली, अनफॉर्च्युनेटली, पण वी कॅन नॉट फोर्स आवर लव्ह ऑन समवन. नाही मी इन जनरल सांगतोय. सो पण आनंद एलरायचे जे कॅरेक्टर असतात ना
दे रिलेंटलेसली परस्यू द गर्ल. हा पर्सनॅलिटी म्हणतो ना आपण, मागच लागणं. ते मुलीच्या साईडने पण दाखवले त्यांनी, असं नाहीये फक्त मस्क्युलिनिटीच नाहीये. म्हणजे स्वरा भास्करचं कॅरेक्टर धनुषसाठी शेवटपर्यंत करत राहतं, ते मिळवण्यासाठी मग ते काहीही करतात, काहीही करू शकतात, मंगळावरती पण जातात, UPSC पण क्रॅक करतात, काहीही करतात पण ते. मग शंकर याचं काय आहे आपली ज्या मूवी बद्दल आपण बोलतोय ते नंतर तिला बघ अवॉइड करतो, त्याला नको येते. मग मे बी ती दुसऱ्याची झाली म्हणून त्याला ती नकोय, कारण तो जेव्हा बघतो तिला ती प्रेग्नेंट 9 महिन्याची दिसते त्याला, त्याचं जे एक्सप्रेशन दाखवलं तर कळतं की अरे गेली म्हणजे नाहीये तसं ह्याच्यावर सोडून देतो तू. नाही ते पण तो त्याचा एक डायलॉग आहे, कुठला? तू एकदा तरी प्रेम केलं होतंस का माझ्यावर, एक दिवस तरी गेलो होतोस, तो विचारतो ना तिला. आणि मग तिथून तो चेंज होतो. ते नाहीच म्हणते ना, नो म्हणते नो म्हणते चेंज होतो. मला वाटतं वडील वारल्यानंतर जे झालं त्याच्यासोबत, आणि तो डायलॉग जे जिशांचा सांगितलेला आहे की ते म्हणतो तेरा बाप तेरे इश्क में जल गया, म्हणतं ये हात दे की ये दे की ये दे. मला वाटतं हे जाणून बुजून रांजणाच्या क्रिटिसिझम नंतर आलेलं आहे पूर्ण, पण समहाऊ स्टील ही वॉज इन लव्ह विथ हर. तरी पण अंडरटोन मध्ये दाखवले ना शेवटी, तो सांगतो की तो शेवटी तो मरतो आणि तिच्यासाठी जे काही करतो, आणि ती त्या रूम मध्ये येते, आणि जो क्लायमॅक्स आहे बेसिकली त्या क्लायमॅक्सला तो लोकी प्रेम करतच असतो, आता फक्त त्याला ती नाही पाहिजे. म्हणजे ही खूप इंटरेस्टिंग आयडिया आहे की ती कॅरेक्टरची जर्नी ना की ऑब्सेशन आहे, पाहिजे पाहिजे पाहिजे, आणि आता नकोय मला. ती जर्नी त्याच्याबद्दल मित्र म्हणते. तो जरी तो तिच्यामधून बाहेर पडला असं वाटत असलं तरी तो त्याचे जे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे, लाईक त्याचा जो अँगर आहे और त्याचा जो काय म्हणतात त्याला, तो असा काही आनंदी तर नाही कुठला याच्यामध्ये, तो तसाच आहे. आणि जशा पद्धतीने मग तो तिला जशा पद्धतीने ती ज्या जे फिल्मच्या शेवटी जाताना ती ज्या स्टेटमध्ये, लाईक ती प्रेग्नंट आहे, परत ती अजून बाकी पण तिचे लिव्हरचं इश्यू आहे, स्टील तो तिला फार चांगलं ट्रीट नाही करते. लाईक तो तिला झिडकारतोच आहे. म्हणजे तो थ्रू आउट द फिल्म तिला कधीच असं चांगलं ट्रीट केलेलं असं मला कुठे दिसलं नाही. म्हणजे मला असं वाटलं, आणि हा फक्त त्या कॅरेक्टरचाच नाही, हा ओव्हरऑल मला असं वाटतं हे खूप फिलॉसॉफिकल किंवा आयडिओलॉजिकल एक क्लॅश आहे. म्हणजे एक प्रेम काही लोकांसाठी, म्हणजे ज्या लोकांनी कबीर सिंग किंवा ॲनिमल खूप डोक्यावर उचलून घेतला, ती जी व्हायलंट प्रेमाची डेफिनेशन आहे, जसं संदीप रेड्डी वांगा म्हटला होता की लवच व्हायलन्स क्रिएट करू शकतं. सो त्या अँगलमधून आल्यासारखं मला वाटतं. पण ते जे आहे की मी तुझ्या इतकं प्रेमात आहे, तर या गोष्टीचा म्हणजे एकतर मी तुला अतीव आनंद देऊ शकतो, नाहीतर अतीव दुःख देऊ शकतो. हा एक्झॅक्टली. आणि तो पेन आहे, ते जे इमोशन त्याच्यात साठलेलं आहे, तो अँगर आहे, तो स्वतःवर काढतोय. सो ते विथड्रॉल तिथून येते पूर्ण. स्टील ही इज व्हेरी प्रोडक्टिव्ह ऑफ हर, असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बॉम्ब फुटतो, तो लगेच उडी मारून तिला कव्हर करायचा प्रयत्न करतो, तिला घेऊन जातोय, तिला हे करतोय, इवन दो त्याला तिचं तोंड पण नाही बघायचं, पण तिला तो प्रोटेक्ट करेल. कारण की तो खरं प्रेमात किंवा त्या डीपली प्रेमात बिमात ते जे काय आहे पूर्ण. सो पुन्हा फिरून आपण तिथंच आलोय की ती जी आयडिया आहे प्रेमाची, जी मला असं वाटतं की हे थीमला धरूनच होईल, बाहेर विषयांतर होणार नाही. पण मा पर्सनल एक ऑब्झर्वेशन आहे, बेसिकली आयडिया ऑफ लव्ह बॉलिवूडमध्ये ना खूप दिवस यशराजनं आणि धर्मानं ड्राईव्ह केली होती. मग त्यांची जी काही आयडिया ऑफ लव्ह होतं, त्याच्यानंतर 2005-2010 नंतर तर 2000 नंतर समजा आपण असं म्हणूया, 3 डिरेक्टर आहेत जे धर्मा आणि यशराज कॅम्पच्या बाहेर जे मेनली रोमांस डिरेक्ट करत होते, आणि त्यांची प्रत्येकाची एक इंडिपेंडंट आयडिओलॉजी प्रेमात. एक म्हणजे आनंद एल राय, दुसरं इम्तियाज अली, आणि तिसरं मोहित सुरी. आणि तिघांच्याही रोमांस वेगळा आहे, तिघांची आयडिया ऑफ लव्ह वेगळी आहे, आणि ते खूप कन्व्हिन्सिंग आहेत. ते वेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे, पण ते खूप जास्त लोकांपर्यंत ते रिच आउट होतात किंवा ते लोकांना खूप आवडतं, आणि ते कल्ट बनलेले आहेत तिघांचीही. इम्तियाज अलीची एक कल्ट आहे, आनंद एल रायांची एक कल्ट आहे, आणि मोहित सुरीची एक कल्ट झाली आहे म्हणजे पूर्ण. आणि तिघांच्याही आयडिया ऑफ लव्हमध्ये ना डिफरन्स आहे. याच्याबद्दल आपण डिस्कस करायला पाहिजे आणखीन, किंवा तुला काय वाटतंय? ऑब्सेस्ड असलेला मेल कॅरेक्टर एका फिमेल बद्दल
हे कॉन्स्टंटली सगळीकडे थोडंफार आहेच काही प्रमाणात त्याचं ऑब्सेशन एक जे आहे ना, बाकी जणांनी खूप काही बोललेलं की लाईक ते खूप ग्लोरीफाय होतं वगैरे वगैरे, ते तर आहेच तो मुद्दा. पण या फिल्मच्या बाबतीत मला असं वाटलं ना की ते कॅरेक्टर इतकं असं फार काही दोन्ही कॅरेक्टर इतके असे वेल रिटन नव्हते की तुम्हाला असं काही वाटतच नाही त्याबद्दल. लाईक मी फार काही तुला असा जे ॲनिमल और कबीर सिंगमध्ये वाटलं तर लाईक की तिथं ते खूप वेल रिटन होते. सो त्याच्यामुळे तो एक खूप पोलार अपोजिट अशा रिॲक्शन्स क्रिएट झाल्या त्या लाईक त्याच्यामध्ये. काही खूप जणांना खूप आवडल्या तर ते, और काही जणांना ती अजिबात नव्हती आवडली. सो इथं मला असं वाटलं ना की ते कॅरेक्टर्स आहे ना ते फिल्ममधले ते कुठले असे वेल रिटन नव्हते. आणि मेजर एक इशू जो मला वाटला ज्याच्याविषयी आपण आधी बोललो थोडंसं, की याच्यामध्ये एकही फिमेल कॅरेक्टर नव्हतं अपार्ट फ्रॉम कृती. बरोबर. जे की म्हणजे एकटीच आहे ती. एकटीच आहे ती, लिटरली एकटीच आहे ती. कुठली मैत्रीण नाही ना, तिची कुठली आईचं पण काही दाखवलेलं नाही ना, कुठलेच असं एक पासिंग पण कुठलंच कॅरेक्टर होत नाही. सो ते त्याचं रिझनिंग मला तर काही कळलं नाही की एखादं असलं असतं तर काय माहिती, म्हणजे आय डोंट नो. बट म्हणजे मला असं वाटतं रे ऑब्सेसिव्ह कॅरेक्टर्स खूप आता म्हणजे काय मला आता फार काय आता ते इतके असे इंटरेस्टिंग आता त्यामध्ये मला इतकं इंटरेस्ट आता वाटत नाही. म्हणजे की सगळं बुरवून या तिघांच्याही आयडिया ऑफ लव्ह मध्ये सुफी फिलॉसॉफीचा खूप इन्फ्लुएन्स आहे असं नाही वाटत तुला? म्हणजे ते म्हणतात ना की सुफीमध्ये मानतात की 7 मकाम होते हे इश्के, आणि 7वा मौत आहे समजा, त्याच्या आधी वर्शिप आहे. सो मला हे खूप क्लिअरली दिसलं या फिल्ममध्येही. समजा की त्यात तो म्हणतो पण तिची पूजा करतो का आता तू, ज्या पद्धतीने तो तिला सांगतो की भाई असं झालं तर झालं. सो बेसिकली ते नॉर्मल बिहेव नाही करत ते कॅरेक्टर्स जे लीड आहेत ना. म्हणजे ते रायटर कदाचित त्या 7 स्टेजेस बद्दल इतका ऑब्सेस्ड असेल किंवा इतके ऑब्सेस्ड आहेत ते ॲज अ क्रिएटर म्हणून सगळे. आणि ते खूपदा म्हणजे इम्तियाजच्या ह्याच्यामध्ये पण ज्यावेळेस ते मौत दाखवली जाते, सो तिथं खूप फक्त डिफरन्स आहे म्हणजे या दोघांमध्ये. बाकी मोहित सुरीच्या ह्याच्यामध्ये बी की त्या 7 स्टेजेस किंवा ती जी फिलॉसॉफी आहे आयडियाची सुफी फिलॉसॉफी, ह्यांची त्या कन्व्हेन्शनल बॉलिवूडपेक्षा वेगळी आयडिया ऑफ लव्ह. धर्मा आणि यशराजच्या फिल्मपेक्षा वेगळी आहे. गुडी गुडी किंवा असं रोमॅन्टिक ग्लॅमरस प्रेम नाहीये ह्यांचं, हे डार्क टोन घेणारं प्रेम आहे. आणि ऑब्विसली हा म्हटलं तसं कबीर सिंग, अर्जुन रेड्डी आणि या सगळ्या फिल्म नंतर एक ऑब्सेशन आलेलंच आहे सगळ्यांना त्याच्या बाबतीत. कारण की ते ट्रोप म्हणजे त्याचं रिझन पण हे की ते कॅरेक्टर थिएटरवर चांगले परफॉर्म करतायत. की 7वा मकाम म्हणजे सुफीमध्ये जे म्हणतात की इश्क के 7 मकाम होते, 7वा मकाम है मौत. सो फिलॉसॉफिकली ज्यावेळेस ते मौत म्हणतात ना तर ती जी टाळायला नाही की प्रेमामध्ये मुक्ती नाहीये तर मरण आहे. हा, पण बेसिकली ज्यावेळेस ते सुफीमध्ये सांगितलंय ना त्याचा अर्थ आहे ना बेसिकली डेथ ऑफ इगो आहे. तुझं जे स्वतंत्र अस्तित्व आहे की म्हणजे प्रेमाच्या 7व्या अवस्थेला तू पोहोचला ना की तू एखाद्या व्यक्तीच्या किंवा देवाच्या किंवा जे काही आहे सुफीमध्ये ते देवाच्या प्रेमात होते, अल्लाच्या प्रेमात होते, ख्वाजाच्या प्रेमात होते, तर तू इतकं प्रेमात पडतो की तू स्वतःचं वेगळं अस्तित्व विसरून जातो आणि तू एकरूप होतो. सो ते एकरूप बनणं आहे त्याला त्यांनी डेथ म्हटलेलं आहे, इगो ऑफ डेथ म्हटलेलं आहे. अगदी म्हणजे ते गाणं आहे छाप तिलक सब भूल गई, ते जे म्हणतं चीनली रे तो से नैना मिलाय के. म्हणजे ती छाप म्हणजे नमाज पडून जो काही छाप पडतो आणि तिलक म्हणजे टिळा लावलेला. सो ही जी आयडेंटिटी आहे माझी, ही जो माझा इगो आहे, तो जो माझा मी आहे तो मी संपून गेलेला आहे पूर्ण, त्याला ते डेथ किंवा ते मौत म्हटलं जातं. पण आनंद एल राय क्वाईट लिटरली डेथ घेतो त्याच्या फिल्ममध्ये. म्हणजे रांझण्यामध्ये पण असेल किंवा आत्ता ह्याच्यामध्ये इथं तर दोघांनाही मारून टाकले. म्हणजे हा एक स्टेप थोडंसं वेगळं काहीतरी करूया चला, दोघांना हे करून हे केलेलं आहे. तशी टर्म ग्रीक आहे. ह्या फिल्म मध्ये पण मला तेच जाणवलं, त्यांचे जे डायलॉग्स घेतलेत तू पण बघ तसेच एक प्रकारे काहीतरी सोपी थीम असेल ना कुठेतरी काहीतरी प्रेमाबद्दल एकदम घनिष्ठ काहीतरी सांगायचं. डायलॉग्स पण बऱ्यापैकी दोघं बोलताना तसेच काहीतरी घेतलेत त्यांनी. तेच की त्यांच्यावरती दिसतं ते थोडंसं इम्पॅक्ट आहे त्याच्यावर. मला पर्सनली असं वाटत आलेलं आहे पहिल्यापासून की फिल्ममध्ये जे मी प्रेम बघतो आणि माझ्या आयुष्यात जे प्रेम किंवा माझ्या आयुष्यात जे काही मला एक्सपिरियन्स आले आपण, कारण की अल्टिमेटली प्रेम प्रत्येकजण सीक करतोय, पण हे खूप वेगळं आहे. म्हणजे ते खूप इंटेन्स आहे, कदाचित मी ते चेस करत असेल पण ते माझ्या आयुष्यात कधीच होऊ शकत नाही किंवा तसं नाही होत. आणि तसं जर मी ॲक्च्युली बिहेव करायला लागलो किंवा तसं जर मी एक्सपेक्ट करायला लागलो माझ्या पार्टनरकडून तर मी त्याचंही आणि माझं आयुष्य बरबाद करून टाकेल किंवा मी जेलमध्ये जाईल.
मी जर हे क्वाईट लिटरली गेलं, ग्रँड जेस्चर्स, रस्त्यावर तिच्या गाडीला म्हणजे जन्नतमध्ये होतं, तिच्या गाडीला आडवी गाडी लावून प्रपोज करणं, तिला ही हिऱ्याची अंगठी आवडली म्हणून मी डायरेक्ट ती काचच पडून जाऊन हिरा आणून देईल, हे सुफी आणि हे त्या ह्याच्यातून जे येतं की ते ग्रँड जेस्चर्स, मग ते अल्टिमेट काय म्हणतात माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त महत्त्व त्याच गोष्टीला आहे. त्यामुळे आपल्या गाण्यांचे लिरिक्स पण बघशील ते नेहमी त्या पर्सनला पण तुझे मैंने खुदा मान लिया है, एक्झॅक्टली ते एकदम देवाच्या त्या ह्याच्यावरती जातं ते. नाही आता हे आपलं हे जे शंकर कॅरेक्टर जेव्हा बनारसला जातं त्याची वडील वाट, मला वाटतं की ती मोमेंट आहे फिल्ममध्ये, तिथं त्याला जे रिअलाइज होतं ना ते बघ एक कॅरेक्टर येतं, पात्र येतं त्याचा राजनामधला त्याचा मित्र आहे हा, त्याचा तो सांगतो त्याला जिशान आयूचा कॅरेक्टर हा. त्याच्यानंतर त्याला जे रिअलाइज होतं ना त्या मोमेंटला वाटतं ते कॅरेक्टर पूर्ण शिफ्ट होतं. म्हणजे त्याचा पर्सनल एम पण असणं किंवा तिच्याबद्दल असलेली फिलिंग्स पण ती मरून जाणं, तर ही तो मोमेंटचा घातला तो खूप भारी घेतला. ती जी सीन आहेत 2 ते सीन बनारस हा. तिथे फिल्म मध्ये का होतं नेमकं कुठले या फिल्म मध्ये त्या पंडिताचं जे कॅरेक्टर आहे मला वाटतं ते पंडितवालं जे कॅरेक्टर होतं ना की म्हणजे त्याला चेंज करायचं होता म्हणून ते आणलं होतं. मोटिव्ह तुम्हाला वाटतं तोच वाटलाच तुला म्हणताय, कारण त्या असं काय वाटलं नाही मला की ते नसतं तर काय परत नसतं. नाही मला असं वाटलं त्याचं मेन मोटिव्ह हे होतं ना की म्हणजे पहिला जो फिल्मचा जो हाफ आहे लाईक त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे शंकर कॅरेक्टर आहे ते खूप सफर होतं. तो तिच्यासाठी काय UPSC क्रॅक करतोय ते सगळं सफर होतं. सो त्याला सेकंड म्हणजे जसं हा म्हणलं की याला याचं थोडं वेगळी गोष्ट करायची होती, तर फिमेल कबीर सिंग आणायचं होतं. सो मला असं वाटतं की नाही की त्याला फक्त आहे ना की तो जे डायलॉग बोलतो की मुक्ती तुझ्या याच्यात आली पाहिजे आणि सो ते ना म्हणजे त्याला सफरिंग आहे ना यांनी जे केलं ना तर त्याला तिच्या पण आयुष्यात वाट्याला आलं पाहिजे हे त्याला आणायचं होतं. आणि ते इतकं म्हणजे ते अजिबात जस्टिफाय नाही करत, म्हणजे की तिने का सफर व्हावं मला हे या फिल्ममध्ये काहीच कळलं नाही. की म्हणजे कारण तिची जेव्हा ते दोघं भेटतात आणि जे काय त्यांचं इंटरॅक्शन होतं तिची साईड तिने क्लिअर ठेवलेली की लाईक तिला नाही प्रेमात होण्याचे चान्सेस नाही आहे. आणि मग नंतर अचानक ती सायकोलॉजिस्ट असताना पण आणि तिला जास्त सायकोलॉजी आणि याची जास्त समज आहे असं आपण मानूया, कारण ती PhD ची स्टुडंट आहे. सो स्टील ती एवढी सफर होती आणि ते फिल्ममध्ये ती जास्त त्याच्यापेक्षा जास्त सफर होती, कारण ती जे सेकंड हाफमध्ये आपण हे होते त्याचं रिझनिंग असं काही नव्हतं. म्हणजे लाईक जस्ट बिकॉज तो सफर झाला म्हणून तिने पण सफर झाला पाहिजे. त्याला नकार मिळतो तेव्हा तो मला वाटतं योग्य ट्रॅक वरती जातो. हा मिळतो त्याला नकार तो गिल्ट येतं ना तर ती एकदमच अशी विक्षिप्त होती की दारू पिऊन म्हणजे डिसिजन मेकिंग तिचं कॅरेक्टर पुढे जे डिसिजन घेतं दिसतं आपल्या फिल्ममध्ये ते फार विचित्र घेते. म्हणजे ती आधी इतकी प्रॅक्टिकल असणारी मुलगी, ती म्हणते की तुला UPSC तुला कळते का की छान झालं तुझं लाईफ सेटल होईल, आतापर्यंत कोणी झालं नाहीये, तू कुठून कुठे जाशील, इतकी प्रॅक्टिकल असणारी मुलगी असं एकदम तिचं लाईफ का उद्ध्वस्त बोलून घेते. नाही वाटत. शिवम जसं म्हणला की मला असं वाटतं की ते गिल्ट मधनं आले, समजा गिल्ट मधनं जर आले तर मग तिनं अजून काहीतरी केलं असतं. असं काय मोठा गिल्ट आला तिला की तिला फक्त की त्याचे वडीलचे वाढले, जर तिला सोडायचं माझ्यामुळे वाढले तर मला नाही वाटत की असंच. कारण जेव्हा त्याला जे पोलीस मार्क टेरेसवरती ते विचारती खरे होतं का, ती बघत पण नाही, दिसतं काय टर्न बरोबर, ती मागं टर्न पण करते, त्याच्याबद्दलच परत त्याच्यामुळेच कधी होत नाही की ती चेंज का झाले कुठून आणि एवढ्या लेवल. हा म्हणजे ती त्याच्याबद्दल फील करत होती, दाखवण्याचा सीनच नाही आला कुठंच. सो तो सीन मिसिंग आहे. ती हळूहळू जर ते काय म्हणतात आपण दाखवत गेलो असतो की ती पण समहाऊ फील करते, फक्त ती कन्व्हिन्सिंग वाटलं असं. कळालंच नाही ती प्रेम करते नाही करते. एक्झॅक्टली. जे ओव्हरऑल मला बघायला गेलं तर ते रेशमी मूवी मी तर ऑडियन्सला असं माझ्याकडून असं की तुम्ही एक टाइम जर तुम्हाला बघायचं असेल परफॉर्मन्स बघायचे असतील क्रिकेट तर तुम्ही जावा की परफॉर्मन्स त्यांनी खरंच भारी केला. परफॉर्मन्स जे असं हे दोन कॉम्बिनेशन एकत्र आलेत रांजण असं डोक्यात घेऊन जर गेलात तर मला वाटतं की नाही तुम्हाला आवडणार, तुम्ही उदास होऊन जासाल. मला असं वाटतं की जे टिपिकल आनंद एल रॉय चे फॅन्स आहेत म्हणजे ते डिसअपॉइंट तर होतील रांजण आणि बाकीच्या फिल्म ह्यानुसार, पण ज्या गोष्टींबद्दल अश्विन आपण आता बोललोय की तू बोलला आता की हे पर्टिक्युलरली हे इश्यूज आपल्याला वाटत आहेत, सो खूप सारे इश्यूज त्यांना मॅटरच करत नाहीत ते, कारण की त्यांना ते बघायचंय
त्यांना तो रोमांस, त्यांना ते सफरिंग, त्यांना ते नॅचरलच वाटतं जे तू आत्ता बोलला. आणि त्या पद्धतीचे चॉईसेस घेणं कॅरेक्टरनी आणि ते आउटकम्स भेटणं हे खूप natural कॅरेक्टरच्या वाटतं. चॉईसेस पेक्षा ते डिरेक्टरच्या चॉईसेस जास्त वाटतात. म्हणजे रायटरने चॉईसेस घेतले त्यामुळे आता याच्यासोबत हेच घडलं. हां, सो ते त्यांना खूप नॅचरल वाटतं. ते त्यांना वाटतं की ते तसंच आहे आणि तो त्यांचा हक्क आहे ते तसं वाटण्याचा, त्यांची टेस्ट आहे. हे जसं मी म्हटलं बेसिकली आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आहेत पूर्ण ह्याच्यामध्ये. पण मला एक शेवटला ना मला थोडंसं कम्पॅरिझन असं दुसऱ्या एका फिल्मबद्दल मला ह्याचं झालं, रांझना सोडून. म्हणजे ही जरी रांझनाची स्पिरिच्युअल सिक्वल असेल तरी ही जर स्पिरिच्युअल सिक्वल असेल तर बरेली की बर्फी या फिल्मचा स्पिरिच्युअल सिस्टर अशी वाटते. आणि दोन्ही फिल्म ह्या लीड कृती सेननला चेस करतोय. कृती सेनन ज्याच्यामध्ये सिगरेट मारतीये. दोन्हीही नॉर्थ इंडियन नाही मी सिमिलरिटी सांगतोय. नॉर्थ इंडियामध्ये आणि तिथल्या थोड्याशा त्या सेटिंगमध्ये त्या जनरल मिडल क्लासमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. पण दोन्हीमध्ये फरक काय बेसिकली ती खूप हेल्दी गोष्ट गेली होती. बरेली की बर्फी तिथं माहित होतं की कुठं थांबायचंय आणि तो पुन्हा ती फिल्म एका वुमननी लिहिली होती. सो मला हा तुझा एक मेल पर्स्पेक्टिव्ह आहे लवकर बघायचा आणि एक वुमन पर्स्पेक्टिव्ह आहे, हे पण खूप इम्पॉर्टंट फॅक्टर वाढतायत. सो ही जी आयडिया आहे ही जळण्याची प्रेमामध्ये किंवा जळण्याची आणि जाळण्याची, तो म्हणतो की अगर मेरा दिल टूटा तो पुरी दिल्ली जला दूंगा, काहीतरी दिल्ली फूक दूंगा, जे काय आहे हे खूप मेल आयडियामधून येतंय मला असं वाटतंय या सगळ्या ह्याच्यामध्ये. सर तुम्हाला अगोदरच सांगितलं तशी ते वगैरे आवडले. ही पण अशी लोक आहेत की जे अगोदरच्या जुन्यापासून त्याच्या फिल्म बघत आले, लव्ह स्टोरी स्ट्रँगल्स वाले अशी लोक आहेत किंवा जे प्रेमात बुडालेले असतात त्या लेवलपर्यंत गेलेली असे मला पण आवडली की जायला काय हरकत नाही. मग त्याच्यात गेल्यानंतर ते परफॉर्मन्स चांगले आहेत. आपण बोललो तसं कॉस्ट्युम्स, जसं अश्विन बोललं तसं सेट रावट त्याला ते कॉस्ट्युम्स चांगलं आहे, प्रोडक्शन डिझाईन चांगली आहे. त्यामुळं ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल जायलाच लागतंय त्या सिरीजमध्ये. आपण ऑलरेडी म्हणू शकतो की तुम्ही जाऊ शकता. टाइम वॉच आहे धनुषसाठी. परफॉर्मन्ससाठी नक्कीच जाऊ शकता आणि म्युझिक बऱ्यापैकी चांगलं आहे. जाऊ शकता, जायलाच लागतंय का तर सक्ती नाहीये. नाही गेला तर जास्त बरं आहे असं मला वाटतंय. हो, जायचंय तर जा. सो हाच आम्हाला वाटतं की फायनल रिव्ह्यू होता आमचा. डिस्कशन रिव्ह्यू डिस्कशन झालं बऱ्यापैकी, खूप मोठं डिस्कशन झालं आणि सुफीपर्यंत गेलो की ते डायरेक्ट एकदम जेवण छान चर्चा होती. सो आता नवीन जेव्हा मूवी रिलीज होईल त्याच्याबद्दल आम्ही रिव्ह्यू करू, डिस्कशन करू. थँक्यू सो मच सगळ्याला. थँक्यू सो मच फॉर बेअरिंग अस.